आधार कार्ड व 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट यांच्यावर एकच नाव असेल तरच नेटचा ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे. आधार कार्डवरील नाव व 10वीच्या बोर्ड परीक्षेतील नाव याच्यात जर तफावत असेल तर तुम्हाला नीट UG 12वी नंतर देण्यात येणाऱ्या नीट UGचा फॉर्म भरता येणार नाही. जर समजा आधार कार्डमधील नावाचा सिक्वेन्स, फॉर एक्झाम्पल आधार कार्डवर नाव शिंदे हरीश भास्करराव असं आहे आणि 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर नाव हरीश भास्करराव शिंदे असेल तर मात्र तुम्हाला भरता येईल. परंतु नावामध्ये थोडीशी स्पेलिंग मिस्टेक असेल तर विद्यार्थ्यांना 12वी नंतरच्या नीट UGचा अर्ज भरता येणार नाही. सो 10वीचे विद्यार्थी आताच काळजी घ्या. शिक्षणाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवून तुमच्या नावात जर तफावत असेल तर बदलून घ्या किंवा आधार कार्ड अपडेट करा.